छान बनवूया वरण भात, पालक वरण आणि भात छान गरम गरम हिवाळ्याचं. ठीक आहे, सुरुवात करूया बनवायला. आधी पालक वगैरे कापून घेऊया. मी डायरेक्ट लावणार आहे कुकरमध्ये. छान मी साफ करून ठेवली आहे पालक. तर डायरेक्ट टाकलं की झालं. आता ना हिवाळ्याची ना खूप मस्त सारी बोस सारी म्हणजे पालक मिळत असते छान. आमच्या तर म्हणजे दारावरच येत असते. इतकी पालक म्हणजे पौष्टिक आहे आणि छान आहे ना. तर आम्ही तर जास्त करून पालक वरण जास्त बनवत असतो. म्हणजे असं वगैरे नाही आवडत. जशी कोणी मोकळी भाजी करतात, आलूमध्ये करतात किंवा अशी भाजी करतात. तर मी तसं वगैरे नाही करत. मी फक्त वरण माझ्या हस्बंडला जास्त वरण आवडते. तर मी ते वरणच बनवत असते जास्त करून. पालक घेतली तरी मग वरणच बनवायची. किंवा मग थोडंसं जसं पनीर म्हणा, पनीरची भाजी जी आपण करू शकतो, तर मग त्या पनीरच्या भाजी मध्ये वगैरे मग ते उकळून वगैरे मिक्स करून टाकत असतो. ठीक आहे, कापून झाली आहे. छान पाण्याने स्वच्छ धुवून टाकूया. डाळ धुवून टाकूया. डाळ एक वाटी डाळ घेतली आहे मी. छान घट्ट बरं. डाळ धुवून घेऊया. डायरेक्ट कुकरमध्ये लावलं ना तर लवकर होऊन जाते. मी तर पालक वरण वगैरे करायचं तर डायरेक्ट कुकरमध्येच लावते. ते डाळ अलग शिजवा, मग पालक अलग शिजवा पुन्हा. तर तेवढं नाही करत, खूप वेळ जातो. डायरेक्ट मी कुकरमध्येच डायरेक्ट फोडणी देऊन छान 2 पाण्याने धुवून ठेवली आहे डाळ. थोडंसं लसूण काढूया. आधी म्हणजे कुकरच लावूया, म्हणजे थंड होतपर्यंत इकडे भात होऊन जातो. तर त्याच्यामुळे मी डाळच करणार आहे आधी. एक मोठा कांदा घेतला आहे.
कांदा टाकला ना वरणाला ना वेगळीच टेस्ट येत असते. तर थोडासा तरी कांदा टाकावं म्हणते. तर लसणासोबत मी कांद्याची पण फोडणी देत असते. बघा छान कांदा कापला आहे. आणि आता थोडंसं लसण, मग टमाटर वेळेवर पण टाकतो. 1-2 पाकळ्या लसण, कुकरमध्ये काय आहे, जे जसं कुकर गरम झालं तर पटापट आपल्याला नाही का जे आहे कांदा टमाटर मला टाकता येते असं आहे. तर म्हणून डायरेक्ट कुकरमध्ये लावत आहे. 2-3 पाकळ्या झाल्यात आहे लसणाच्या. झालं. थोडीशी मिरची 2-3, टमाटर मी जास्तच टाकत असते वरणामध्ये. तर 2-3 मिरची, तर कुकर लावून देऊया आता. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. मांडला आहे. आधी 2-3 मिरच्या आपण म्हणजे तळून घेऊया. वरणासोबत छान लागते. तर गरम होत आहे कुकर. डायरेक्ट कुकरमध्ये लावत आहे. आणि इकडे धुवूनच आहे सगळं. डायरेक्ट लावायचं आहे. तेल टाकूया. ठीक आहे. तेल टाकलं आहे मी. नाही का थोडंसं मिरच्या, त्याला थोडंसं चिरा करू तळते. 2-3 हे बघा असे चिरे मधातून.
चम्मच घेते. वाटीमध्ये काढून घ्यायचं. होत आहे तेल, म्हणजे एकदम झालं तर नाही टाकत, मला भीती वाटते म्हणून पहिलंच टाकून दिली. आणि मिरची सारखी गोष्ट तर तेच गरम झाल्यावर नाही टाकायचं. थोडीशी झाली हलकी हलकी की काढून टाकते. तर आपल्याला छान मिरची तळलेली खाता येतो. छान बघा तळून झाले आहे. आता आपण टाकूया थोडंसं जिरं मोहरी. जिरे मोहरी लसूण त्याच्यामध्ये ना हलकासं मीठ टाकूया मिरचीमध्ये. थोडंसं चव येते याला. तर लसूण घालला असेल कांदे होत आहे. मिरची कापून टाकूया. मी मोठी मोठीच टाकत आहे मिरची, 2 करू फक्त. काळी मिरची टाकून जेवण टाकायला टमाटर पण टाकूया कापून. वरणामध्ये ना टमाटर मी जास्तच टाकत असते, म्हणजे कशाने आंबटसर येते थोडंसं, तर टेस्ट त्याची खूप छान असते म्हणून मी जास्तच टाकत असते. तर आता मी छोटे छोटे 3 कापले आहे टमाटर.
आता आपण हळद वगैरे सोडून दिली आहे. हळद, तिखट, मिरची टाकल्यामुळे तिखट जास्त नाही जाईल. 1 चम्मच टाकत आहे. मीठ, छान मस्त हे आपल्याला जेवताना खायला होऊन जाते. तर हे झालं आहे मक्यास, म्हणजे सगळं जे कांदा वगैरे टाकला आहे, टमाटर, मिरची शिजून झालं आहे. आता टाकत आहे पालक, धुतलेली पालक. त्याच्यामध्ये टमाटर कांद्यामध्ये एकजीव होईल. आधीच कापून ठेवली, कारण की कधी कधी कसं माती वगैरे असते, त्याच्यामुळे आधी कापून ठेवला आपण तर ती नाही का पुरं माती वगैरे ते खाली चालली जाते. आणि छान आपल्याला स्वच्छ धुवून टाकता येते. वरण भात असा आहे की आपल्याला कधीही वेळेवर पटकन बनवून खाता येतं, असं आहे. पालक पण झाली आहे छान. डाळ सोडूया. डाळ सोडून छान जीव सगळं डाळ, पालक, टमाटर, कांदा थोडंसं याला होऊ देऊ आणि मग पाणी टाकून याला बंद करून टाकू. साबणाने हात धुवून घेते, मिरची घालते. कसं आहे, मिरची तिखट असो किंवा नसो, पण मिरची कापल्यावर हात धुणं गरजेचं आहे. कारण की आपला हात तोंडाला लागतो किंवा कुठेही म्हणजे नाही का लागतो, तर म्हणजे गालाला लागतो किंवा काही असं नाही का. तर तिखट असली ना तर बहुत गुजट डोळ्याला लागतो, तर तिखट असली तर त्रास होतो. तर त्याच्यामुळे हात धुणं गरजेचं आहे. तर ते झालं आहे, पाणी सोडत आहे.
1 चमच मीठ सोडत आहे. आणि सांबार नंतर सोडूया, म्हणजे जेव्हा होणार हे वरण छान. तर सगळं टाकलं आहे म्हटलं, आता बंद करून देऊया झाकणाने. बंद झालं आहे. किती 6-7 शिट्ट्या होऊ द्या लागते आणि छान पूर्ण एकजीव होऊन जाते तो कुकर नाही का, म्हणजे डाळ. आणि मग छान आपल्याला भातासोबत खाता येतो बढिया गरम गरम. आता हे झालं की लगेच भात मांडते आणि झालं मग छान असं. वरून आपल्याला निंबू, कांदा किंवा मिरची आता मी सांगितलं आहे ते वगैरे ठेवून छान आपल्याला वेगळी टेस्ट म्हणजे खाता येतो. मस्त लागते, छान लागते. आणि हिवाळ्याचं कोणतीही भाजी बनवा तुम्ही तर छानच लागणार, कारण की ताजं मिळते आणि जे काय आहे ते आपल्याला कसं गरम गरम बनवून खाता येते जेवायच्या तेव्हा, तर छानच लागते. तर ठीक आहे, जय श्रीराम, बाय.